ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो. काय अडचण आम्हाला वाटत नाही. युतीच्या अधिकृत घोषणेची वाट कार्यकर्त्यांपासून पदाधिकारीपर्यंत करत आहेत, कारण त्यांना स्पष्टता हवी आहे. कधीपर्यंत घोषणा होऊ शकते? कार्यकर्ते पदाधिकारी करतायत, आम्ही वाट पाहतो आहोत आणि तुम्ही वाट पाहतात. त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या. आजही बैठक झाली ना, आता पुन्हा बैठक आहेत आमच्या. त्याच्यामुळे तुम्हाला एक दोन दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ आम्ही आज तुम्हाला. खासदार संजय राऊत येऊन भेटून गेलेत, त्यांच्याबरोबर अनिल परब सुद्धा होते. मुंबईच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? आणि त्याचबरोबर विशेषतः कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये कुठे होणार आहे कार्यक्रम, कशा पद्धतीने? मला असं वाटतं याच्यावरती चर्चा चालू आहे. त्याचा जोपर्यंत विषय तडीच लागत नाही तोपर्यंत कुठल्याही विषयावरती भाष्य करणं काही उचित वाटत नाही. जर तरला काय माझा नसतं. त्याच्यामुळे एक दोन दिवसामध्ये तुमच्याजवळ आम्ही सगळी माहिती देऊ. वर्षा गायकवाड असं म्हणतायत की मारझोड करणाऱ्या पक्षाबरोबर जायचं आहे. काँग्रेस कदाचित मुंबईमध्ये स्वतंत्र लढण्याचा विचार करते आहे. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न किंवा मनसेला त्यांनी मारझोड करणारा पक्ष अशा संबोधला स्वरूपात. मला असं वाटतं की वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो. त्याप्रमाणे त्यांना जसं वाटतं त्यांनी त्याचं अनुमान तसं काढलेलं आहे. पण त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही. आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येतो आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार. संजय राऊत म्हणाले, संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की युतीची घोषणा म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याची घोषणा याच आठवड्यात केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. हा, मग आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे ही मलाही मान्य आहे. त्यामुळे ते बोलत असतील तर त्यांचं त्याच्या प्रकारचं वरिष्ठांशी बोलतं राहतं. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत, निनावी पोस्टर्स आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की BMC हा काही फॅमिली बिझनेस नाहीये. त्यांनी दोन्ही ठाकरेंना कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला दिसतोय. कोण असेल हा पक्ष आणि कोण असावं आणि हे बोलण्यामागचं काय कारण? नाही, तर कसं आहे की आता काय पोस्टर लागलेत, काय झाले मी काय पाहिलेले नाहीत. परंतु बऱ्याच ठिकाणाहून तशी माहिती आलेली की पोस्टर्स वगैरे खूप लागलेले आहेत आणि त्याच्यावरती कोणी काय बोलावं त्याच्यावर बंधन तर काहीच नाही. प्रत्येकाला मोकळी काय बोलायला. असंही म्हटलं आहे